सायको किलर या शब्दाचा विचार करताच मनात भीती, घबराट आणि उत्सुकता या भावनांचा वादळ उठते. त्यांच्या क्रूर कृत्यांची कल्पनाच थरार निर्माण करते. त्यांच्या मनात काय चालत असावे, त्यांना असे का वाटते, या प्रश्नांचा पाठलाग सुरू होतो. त्याचबरोबर समाजात अशा व्यक्ती कशा निर्माण होतात आणि त्यांना रोखण्यासाठी काय करता येईल या विचारांनी मन व्यापले जाते. सायको किलर हा शब्द आता फक्त जुनी काळातील गोष्ट वाटायला लागला होता. लोक सांगायचे की असे लोक आता राहिले नाहीत. पण उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात घडलेल्या 9 महिलांच्या हत्येच्या धक्कादायक प्रकरणाने सर्वांनाच हादरवून टाकलं. हातात साडी घेऊन फिरणारा हा सायको किलर कोण आहे, त्याच्या मनात काय चाललं होतं, हे सगळे प्रश्न आज आपल्या समोर उभे आहेत. हे आपल्या समाजातील एक गंभीर विषय आहे आणि त्याकडे आपण गांभीर्याने पाहिले पाहिजे. नमस्कार, तुम्ही बघत आहात फॉरगॉटन व्हॉइसेस. बरेली जिल्ह्यात घडलेल्या अनेक महिलांच्या हत्याकांडांचा उलगडा झाला आहे. पोलिसांनी या हत्यांचा गुन्हा दाखल करून आरोपी कुलदीप गंगवारला अटक केली आहे. कुलदीपने एकामागून एक 11 महिलांची हत्या केल्याची कबुली दिली आहे. सर्व घटना शाही आणि शिशगड परिसरात घडल्या. पोलिसांच्या मते कुलदीपची मानसिक स्थिती ठीक नाही. त्याच्या पत्नीने त्याला सोडून दिल्याने तो मानसिकदृष्ट्या खूप बिघडला होता. याच कारणामुळे तो महिलांचा द्वेष करू लागला आणि त्यांच्या हत्या करण्यास सुरुवात केली. तो सतत त्याच्या मावशीच्या घरी जायचा आणि एकटी महिलांना पाहून त्यांची हत्या करायचा. या घटनामुळे परिसरातील महिला घाबरून गेल्या होत्या आणि शेतात जाण्याचे टाळायच्या. पोलिसांना कुलदीपला पकडणे खूप कठीण जात होते. त्यांनी हजारो सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आणि गावात नवीन कॅमेरेही बसवले, तरीही तो सापडत नव्हता. शेवटी पोलीस अधिकारी अनुराग आरे यांनी काही संशयास्पद रेखाचित्रे प्रसिद्ध केली आणि त्याच्या आधारे कुलदीपला अटक करण्यात यश आले. सर्व हत्या एकाच पद्धतीने घडल्या. महिलांचे गळे चिरून त्यांना शेतात फेकले जायचे. हत्या झालेल्या सर्व महिलांचे वय 45 ते 60 वर्षांच्या दरम्यान होते. कुलदीपचा विवाह 10 वर्षांपूर्वी झाला होता, पण त्याच्या मानसिक स्थितीमुळे त्याची पत्नीने त्याला सोडून दिले. त्याची सावत्र आईही त्याला त्रास देत असे, ज्यामुळे तो महिलांचा द्वेष करू लागला. कुलदीपने हे सर्व काही स्वतःहून पोलिसांना सांगितले. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. लवकरच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह भेटू.